उषाकाळ फाउंडेशन छत्रपती संभाजीनगर यांची संचालिका एक महिला असून त्या पोलीस विभागात नोकरी करून घर संसार सांभाळून गोरगरिबांसाठी वेळ काढतात। एक वृद्ध आश्रमाची संस्थापक अध्यक्ष आहे। या बाईंचं नाव उषा अळणे घाटे असं आहे। या पोलीस कल्याण विभाग पोलीस आयुक्तालय औरंगाबाद शहर या ठिकाणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत। धकाधकीच्या काळामध्ये कोणाकडे वेळ नाही। अशा काळामध्ये उषा अळणे घाटे या पोलीस खात्यासारख्या डिपार्टमेंटमध्ये नोकरी करून घरदार सांभाळून आपल्या स्वतःच्या दोन्ही मुलींना इंजिनियर व मुलाला डॉक्टर करून अनेक वर्षापासून सामाजिक कार्य करतात। त्यांची पोलीस म्हणून तर एक ओळख आहेच, त्याचबरोबर समाजाचं काहीतरी देणं घेणं असल्याने एक समाजसेविका म्हणूनही कायम काम करत राहतात। दररोज उषा अळणे घाटे मॅडम गोरगरिबांना, लहान मुला-मुलींना ज्या शाळेत जात नाही त्यांना घरी जाऊन शिकवतात। स्वतःच्या पगारातून पैसे खर्च करून मुलांना शैक्षणिक साहित्य पुरवतात। रस्त्यावर फिरणाऱ्या गोरगरिबांना पाण्याची व जेवणाची सोय करतात। कधी कधी ते स्वतः आपल्या हाताने गरिबांना खाऊ पिऊ घालतात। समाजासाठी गरिबांसाठी लढणारी योद्धा आहे। आता त्यांनी एक पाऊल पुढे टाकून उषाकाळ फाउंडेशन तर्फे दिनांक 14/4/2024 रोजी प्लॉट नंबर 3 पहाडसिंगपुरा मकबऱ्याच्या पाठीमागे छत्रपती संभाजीनगर येथे वृद्धाश्रम चालू करून व गरजू मुलींना मदत असा उपक्रम केला आहे। उषाकाळ फाउंडेशन तर्फे बुद्ध पौर्णिमा निमित्त संस्थेच्या अध्यक्षा उषा घाटे यांनी खीरदान तसेच गरजू मुलींना फ्रॉक आणि लहान मुलांना कपडे वाटप केले। घाटे मॅडम यांच्यातर्फे नेहमी गरजू गरीब लोकांना भोजन व्यवस्था करतात, कपडे वाटप करतात तसेच शिक्षण साहित्य वाटप करत असतात। त्यांच्या या कामासाठी सर्वत्र कौतुक होत आहे। त्यांचे ध्येय आहे की त्या या गरजू आणि गरीब लोकांना नेहमी मदत करत राहतील। त्यांची उषाकाळ फाउंडेशन आज औरंगाबाद संभाजीनगर येथे कार्यरत आहे। भविष्यात उषाकाळ फाउंडेशन हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असे सामाजिक कार्य करणार आहेत हे मात्र नक्की। दक्कन न्यूज टुडे या चॅनलवर उषा अळणे घाटे मॅडम जून महिन्यामध्ये उषा फाउंडेशन बाबत संपूर्ण माहिती देणार आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या दक्कन न्यूज टुडे या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। मुख्य संपादक सय्यद तन्वीर तन्नू सोबत मी सुनीता शिरसाट, दक्कन न्यूज टुडे, नांदेड।